श्री स्वामी समर्थ मेडिकल करिअर गायडन्स मध्ये आपलं स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय BKL वालवलकर रूरल मेडिकल कॉलेज चिपळूण या कॉलेजचा 2024 मध्ये काय कट ऑफ लागला होता, राऊंड वाईज त्याची माहिती पाहतोय। हे कॉलेज जे आहे याची इनटेक कॅपॅसिटी 150 आहे। त्याचबरोबर हे कॉलेज 2015 मध्ये एस्टॅब्लिश झालं आहे। याची एका वर्षाची फी 10,60,000 रुपये आहे। त्याचप्रमाणे ह्या कॉलेजचा जो मागच्या वर्षी 2024 मध्ये ओपन कॅटेगरीचा पहिल्या राऊंडचा कट ऑफ लागला होता 613। त्याचा SML जो आहे स्टेट मेरिट लिस्ट ती होती 5488। दुसरा राऊंड होता 616, तिसरा राऊंड होता 606। वुमन साठी पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 615, त्याचा SML होता 5154। दुसरा राऊंड होता 615, तिसरा राऊंड 608 होता। आपल्या विद्यार्थ्याला जर नीट परीक्षेमध्ये म्हणावेसे मार्क्स नसतील आणि तरी देखील त्याला MBBS करायची इच्छा असेल तर नेपाळ हे बेस्ट ऑप्शन आहे। नेपाळमध्ये MBBS करण्यासाठीचं कन्सल्टन्सी आपण प्रोव्हाइड करतो। मी खाली स्क्रीनवर एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मला मेसेज करू शकता। त्याबद्दलची म्हणजे नेपाळमध्ये MBBS करण्यासाठी काय काय लागतं, काय सगळी माहिती तुम्हाला या व्हॉट्सअप थ्रू प्रोव्हाइड केली जाईल। चला तर पाहूयात पुढच्या कॅटेगरी बद्दल। OBC SBC कॅटेगरीसाठी पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 609, त्याचा SML होता 5867। तिसरा राऊंड होता 605चा। वुमनच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 611, त्याचा SML जो आहे तो होता 5664। दुसरा राऊंड होता 612, तिसरा राऊंड होता 606। SEBC या कॅटेगरीचा पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 608, त्याचा SML होता 5941। दुसरा राऊंड होता 614, तिसरा राऊंड होता 605। वुमनच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 612, त्याचा SML होता 5588। त्याचबरोबर त्याच्या तिसऱ्या राऊंडचा कट ऑफ होता 605, त्याचा VJDTA या कॅटेगरीसाठी पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 593, त्याचा SML होता 7665। तिसरा राऊंड जो होता तो होता 590। वुमन साठीच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 589 आणि त्याचा SML होता 8207। तिसरा राऊंड होता 582। NT1B या कॅटेगरीसाठी पहिला राऊंड होता 568, त्याचा SML जो होता तो होता 10497। त्याचा तिसरा राऊंड होता 568। NT2C या कॅटेगरीचा पहिला राऊंडचा कट ऑफ होता 610, त्याचा SML होता 5747। त्याचबरोबर त्याचा तिसरा राऊंड होता 605चा। वुमनच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 611, त्याचा SML होता 5654 आणि त्याचा तिसरा राऊंड होता 606चा। NT3D या कॅटेगरीसाठी पहिला राऊंड जो होता तो त्याचा कट ऑफ होता 612, त्याचा SML होता 5562। SC कॅटेगरीसाठी पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 545, त्याचा जो SML आहे तो होता 12955। दुसरा राऊंड होता 545 आणि तिसरा राऊंड होता 536। वुमनच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 551, त्याचा SML होता 12308। दुसरा राऊंड होता 548 आणि तिसरा राऊंड होता 537। ST कॅटेगरीसाठी पहिला राऊंड होता 412, त्याचा SML होता 25482। तिसरा राऊंड होता 405 आणि वुमनच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 417, त्याचा SML जो आहे तो होता 24888। त्याचबरोबर ह्या वुमनच्या तिसऱ्या राऊंडचा कट ऑफ होता 405। तर ही माहिती होती वालवलकर रूरल मेडिकल कॉलेज चिपळूण ह्या कॉलेजची। या वर्षी अंदाजे मेरिट हे दिलेल्या मार्क्स पेक्षा 40 ते 50 मार्कांनी खाली येऊ शकतं, पण SML जो आहे तो अंदाजे हाच राहू शकतो। त्यामुळे आपण आपल्या मार्काचा अंदाज लावू शकता। आपल्याला जे काही पडणारे मार्क आहेत त्याप्रमाणे तुम्हाला कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घेता येईल, कुठल्या कॉलेजला अप्लाय करता येईल त्याचा तुम्ही अंदाज लावू शकता। आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा। अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा। तुमच्या मनात काही शंका असतील, काही कमेंट असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। आमची टीम ते सॉल्व्ह करायचा नक्कीच प्रयत्न करेल। श्री स्वामी समर्थ।